नागपूर शहरात झालेले हिंसाचार, दगडफेक आणि आगजनीच्या घटनेनंतर नागपूर शहराच्या 11 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत पोलीस आयुक्तांनी आज काही भागातली संचारबंदी उठवलेली आहे। त्यामध्ये नंदनवन आणि कपिलनगर पोलीस स्टेशनचा जो भाग आहे त्या ठिकाणची संचारबंदी उठवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे। तर काही भागांमध्ये 2 ते 4 पर्यंत शिथिलता या वेळामध्ये शिथिलता देण्यात आली। मात्र ज्या भागामध्ये सगळा हिंसाचार घडला त्या भागात अजूनही संचारबंदी जी आहे ती कायम आहे। एकंदर आपण आता नंदनवन परिसरात आहोत, ज्या ठिकाणी संचारबंदी उठवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जनजीवन जे आहे ते सुरळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळते। जे ही दुकानं बंद होती ती दुकानं आता सुरू झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि एकंदर जर आपण परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया, नागरिकांना काय नेमक्या समस्या या सगळ्या संचारबंदीच्या दरम्यान येत होत्या ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी आता हे दुकान जे आहे ते संचारबंदी उठवल्यानंतर उघडण्यात आलेलं आहे। मॅडम काय सांगाल, संचारबंदी होती, काय नेमका त्रास? नमस्कार, माझं नाव रोमा चौधरी आहे। त्रास म्हणजे तर भरपूर काही झालं आहे। आज जे हातकामवरून पैसे कमवतात, जे रोज त्यांचे पैसे कमवून ते त्याच्यावरच जेवण करतात, त्या लोकांना तर मुख्य म्हणून त्रास झाला आहे। कर्फ्यू हा गेला याच्याबद्दल आम्हाला आनंदच आहे, पण कर्फ्यू झाल्याबद्दल जो आम्हाला त्रास घ्यावा लागला तो भरपूर काही होता। इतवारी बंद असल्यामुळे माझं टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे, त्याच्यामुळे धागे, पॉलिथिन, खड्डे हे काहीच आम्हाला मिळालं नाही। आणि ते ज्यांना आम्ही कामावर ठेवले आहे, जे कामगार आहेत त्यांना आम्ही म्हणजे रोजचे पैसे देतो, म्हणजे आज काम केलं तर आज पैसे देईल तरच त्यांच्या घरी आज जेवण बनेल। तर त्या लोकांना पण आम्हाला सुट्ट्या द्यावं लागलं, कारण की आम्ही हत्याशे होतो, आमच्याकडे काहीच होतं नाही की आम्ही त्यांना करू शकतो। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर आता संचारबंदी उठल्याचा आनंद जो आहे तो मात्र या ठिकाणच्या नागरिकांना होताना दिसते। मात्र एकंदर घडलेली परिस्थिती आणि त्यानंतर संचारबंदी काय भरपूर काही फरक पडला। आता आज थोडं व्यवस्थित वाटून राहिलं सर, कारण किराणासुद्धा मिळत नव्हतं, आम्हाला शटर बंद करून द्यायला लागत होतं आमच्या दुकानचं। माचीसची गाडीसुद्धा नव्हती मिळत, अशी परिस्थिती आली होती सर। पोलीसवाले येत होते, 10 वेळा दुकान बंद करा, 10 वेळा चालू करा। किराणा दुकानांनासुद्धा परमिशन नव्हती सर। आता संचारबंदी उठवली तर रिलीफ वाटतं? आता थोडं रिलीफ वाटत आहे सर, खूप छान वाटत आहे। नक्कीच या ठिकाणी थोडासा रिलीफ झाल्याचं या दुकानदारांना आणि इथल्या नागरिकांना सुद्धा वाटते आहे। काय आणखी काही नागरिक आहे, तुला काय वाटते? बंद काय नाही, म्हणजे घरातच बसून राहावं लागलं आणि सगळे दुकानं वगैरे बंद होतं। काल पण काही आम्ही शॉपिंग करायला निघालो पण काहीही नाही मिळालं, त्यामुळे तेवढंच वाटलं। नक्कीच। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्त्यावर ठेला लावून ज्यूस किंवा इतर साहित्य विकणारे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता या नंदनवन परिसरात आणि कपिलनगर परिसरात जे आहे ती संचारबंदी उठवण्यात आलेली आहे, त्याचा दिलासा जो आहे तो नागरिकांना मिळताना दिसतो आहे। मात्र अजूनही ज्या भागामध्ये हिंसाचार झालेला होता किंवा या सगळी घटना घडलेली होती त्या भागातील संचारबंदी जी आहे ती मात्र अजूनही कायम आहे। त्यासाठी आणखी काहीसा वेळ द्यावा लागणार आहे असं एक चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।